Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट एक्झाम जुलै 2024 त्या एक्झामसाठी फूड अँड न्यूट्रिशन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. यामध्ये काही एक्सपेक्टेड MCQs बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये देखील आपण फूड अँड न्यूट्रिशन या टॉपिकवरती काही MCQ क्वेश्चन बघितले होते. तर त्याच्या पुढचे MCQ क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही सीटेट एक्झाम या सीटेट साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. जरी तुम्ही पेपर 1 साठी प्रिपरेशन करत असाल किंवा पेपर 2 किंवा दोन्ही पेपरसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आमच्याकडे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहेत, त्यासोबतच फुल सिलेबस MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पाया या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइसमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल. आता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एका पेपर 1चं प्रिपरेशन करायचं असेल किंवा पेपर 2चं करायचं असेल, म्हणजे कुठल्याही एका पेपरचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला 2000 भरावे लागेल. पण जर पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीचंही प्रिपरेशन करत असेल तर तो कोर्स तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता हा कोर्स लगेच जॉईन करा, जेणेकरून तुमच्या एक्झामसाठी या कोर्सचा नक्कीच फायदा होईल. ओके, चला आता आपण प्रश्नांकडे बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, डायलेक्शिया इज असोसिएटेड मेनली विथ डिफिकल्टीज इन. ते पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. कुठले आहेत? तर फर्स्ट आहे स्पीकिंग अँड हिअरिंग, सेकंड आहे रीडिंग, थर्ड आहे हिअरिंग आणि फोर्थ आहे स्पीकिंग. तर करेक्ट आन्सर काय असेल? चला 5 सेकंद देते, आन्सर फाइंड आउट करा. आता तुम्हाला जर एक गोष्ट माहिती असेल तर डायलेक्सियाला असं सुद्धा म्हणतात, एक रीडिंग डिसॅबिलिटी असते. म्हणजे रीड करणं त्या व्यक्तीला, ज्याला डायलेक्सिया हा आजार असेल त्या व्यक्तीला कशाचा त्रास होतो? तर रीडिंग करण्यासाठी त्रास होतो, डिफिकल्टी होती. का? कारण जे ऐकण्याचे साऊंड असतो किंवा एखादी स्पीच असते ते ऐकणं, या गोष्टी असतात त्या उशिरा किंवा हळू ऐकू येतात किंवा त्या क्लिअरली ऐकू येत नाही. तेव्हा ही रीडिंग डिसॅबिलिटी म्हणजे डायलेक्सिया इज असोसिएटेड मेनली विथ डिफिकल्टीज इन रीडिंग येईल. का? आता जर तुम्हाला माहितीच आहे डायलेक्शियाला अजून एक नाव काय आहे? तर रीडिंग डिसॅबिलिटी असं देखील म्हणतात. मग याच्यावरूनच कळतंय की याचा आजार रीडिंगशी रिलेटेड असेल. म्हणजे तो ऑप्शन राईट कुठला असेल? तर बी ऑप्शन हे राईट असेल. बरोबर आहे का? चला पुढचा प्रश्न पाहू. पहा इथे काय म्हटलंय, इफ यू गो टू अहमदाबाद बाय ट्रेन then at Ahmedabad railway station you will find that most of the vendors are selling पुरीशक and थंडा दूध. सेकंड ऑप्शन आहे ढोकला विथ चटणी अँड लेमन राईस. थर्ड आहे छोले भटुरे अँड लस्सी आणि फोर्थ ऑप्शन आहे इडली चटणी अँड वडा चटणी. चला याचं करेक्ट काय ऑप्शन काय असेल? आता बघा इथे अहमदाबाद म्हटलंय, बरोबर आहे. अहमदाबाद कुठे येतं? कुठल्या राज्यामध्ये येतं? कुठल्या स्टेटमध्ये येतं? तर गुजरातमध्ये येतं. राईट. आता तुम्हाला माहिती आहे गुजरातची स्पेशल डिश काय आहे? तर ढोकळा, खांडवी, खाकरा. तर या डिश कुठल्या फेमस आहेत? तर या डिश गुजरातच्या फेमस डिश आहेत. बरोबर आहे. म्हणजे तिथे त्या लोकांना, तिथलच्या लोकांना या गोष्टी सगळ्यात जास्त आवडतात. बरोबर आहे. मग इथलचं कुठलं ऑप्शन राईट असेल? तर बी ऑप्शन राईट असेल. मग तिथे जास्त वेंडर्स काय विकतील? तर ढोकळा विथ चटणी अँड लेमन राईस. बरोबर आहे का? आता जे छोले भटुरे आणि लस्सीचा ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन सी, तर तो कुठलचा प्रसिद्ध डिश आहे? तर ती आहे नॉर्थ इंडियाची. नंतर आहे इडली चटणी आणि वडा चटणी. तर ही डिश कोस्टल स्टेट्स ऑफ
साऊथ इंडियाची आहे. आणि जो फर्स्ट ऑप्शन आहे पुरी शॅक अँड थंडा दूध, तर ही कुठली असेल सांगा बरं आता. तर ही असेल गुजरातची, पण खातियावारची आहे. ही गुजरातचीच आहे, पण कुठलची आहे तर खातियावार, काठियावार. ओके, काठियावार. तुम्ही गावाचं नाव ऐकलं असेल, बऱ्याच मूवी मध्ये देखील आहे काठियावार. तर तिथलची डिश आहे, गुजरातमध्येच आहे, पण काठियावारची फेमस डिश आहे. आणि अहमदाबादची म्हटल्यावरती ढोकला विथ चटणी आणि लेमन राईस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू चला. After diagnosis, a doctor says to a patient that there is less hemoglobin in his blood. Which of the following should he eat to make up the deficiency of iron? इथे कुठलं बघा, इथे चार ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन मध्ये आमला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, जॅगरी. सेकंड आहे राईस, शुगर, आमला. थर्ड आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, व्हीट, ऑरेंज. आणि फोर्थ आहे जॅगरी, लेमन, पी. त्याचं करेक्ट आन्सर काय असेल? चला 5 सेकंद देते, आन्सर फाइंड आउट करा. पहा आता, जर तुम्हाला माहिती असेल तर आयर्नची इथे इथे क्लिअरली म्हटलंय हिमोग्लोबिन कमी आहे. हिमोग्लोबिन कमी आहे म्हणजे आयर्न डिफिशियन्सी बघा इथे पण आहे, मेकअप आयर्न ऑफ डिफिशियन्सी ऑफ आयर्न, आयर्नची डिफिशियन्सी. आता आयर्न कुठल्या कुठल्या घटकांमध्ये असतं, कुठल्या कुठल्या घटकांमध्ये असतं तर आमला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, जॅगरी या सगळ्या गोष्टींमध्ये आयर्न असतात. हे सगळे जे फूड आहेत ते सगळे आयर्न रिच फूड्स आहेत. म्हणजे जसं आमला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, जॅगरी हे सगळे काय आहेत, आयर्न रिच फूड आहेत. मग इथे ऑप्शन कुठला राईट असेल तर ए ऑप्शन राईट असेल, बरोबर आहे. आता जर पाहिलं आमला जो आहे त्याच्यामध्ये काय असतं तर तो एक सिट्रिक फूड आहे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं. आणि विटॅमिन सी हेल्प्स टू ऑब्झॉर्व आयर्न फ्रॉम फूड. ओके, नेक्स्ट आहे बघा जॅगरी. आता जॅगरी तुम्हाला माहिती आहे, जॅगरी म्हणजे काय असतं तर गुळ असतो. आता जॅगरीमध्ये स्वतःच ते एक आयर्नचं काम करतं. ओके, त्यामुळे जॅगरी खाल्ल्यामुळे सुद्धा दूध सॉरी रक्त वाढतं. नेक्स्ट येतं ग्रीन ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. हे एक इम्पॉर्टंट सोर्स आहे आयर्नचा. जर तुमच्या अंगात आयर्न कमी असेल म्हणजे हिमोग्लोबिन कमी असेल तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाल्लंच पाहिजे, ते कुठलाही डॉक्टर सांगतात. म्हणून इथे ऑप्शन कुठला राईट असेल तर ए ऑप्शन राईट असेल. समजलं. मी डे टू डे लाईफचे एक्झाम्पल का घेते कारण तुम्हाला गोष्टी लक्षात याव्यात. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहू. While discussing liking and disliking, a student says, I and my mother both love to eat snakes. Whenever we feel like eating snakes, we go to nearby hotel and eat linguine. This student must belong to सांगा बरं ती डिश आणि या गोष्टी कुठे खातात. पहा ऑप्शन कुठले कुठले आहेत, आसाम, हाँगकाँग, ओरिसा आणि अरुणाचल प्रदेश. तर आन्सर काय असेल, हाँगकाँग. तर तिकडच्या लोकांना साप वगैरे आवडतात. आता आसामचं जर आपण म्हटलं तर आसामची फेवरेट डिश काही सापांची नाहीये. स्नेक म्हणजे काय असतात साप. ओडिसाचं पण नाहीये, अरुणाचल प्रदेशमध्ये पण नाहीये. सो मग ऑप्शन कुठला उरलेला आहे तर हाँगकाँग. म्हणून ते करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर बी ऑप्शन हा करेक्ट असेल. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन. Select from the following a group that comprises of methods of cooking food. कुकिंग फूडच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत आता विचारल्यात. आता ह्याच्यामध्ये कुठल्या फर्स्ट ऑप्शन मध्ये काय बॉइलिंग, नीडिंग, रोस्टिंग. सेकंड आहे बेकिंग, बॉइलिंग, रोलिंग. थर्ड आहे फ्राईंग, सोकिंग, रोस्टिंग. आणि फोर्थ आहे बेकिंग, फ्राईंग, रोस्टिंग. आता आपण प्रत्येक आधी तुम्ही आन्सर पॉइंट आउट करा, तोपर्यंत मी प्रत्येक गोष्टीचा म्हणजे बॉइलिंग, नीडिंग, रोस्टिंग, बेकिंग या सगळ्यांचा अर्थ सांगते. आता बेकिंग काय असते तर बेकिंग कशी असते तर एखाद्या ओव्हन मध्ये किंवा एका एनक्लोज
बेकिंग युटेन्सिल मध्ये जे अन्न शिजतं त्याला काय म्हणायचं, बेकिंग. तर जे अन्न शिजवतो आपण त्याला म्हणायचं बेकिंग. जर एक्झाम्पल घेतलं तर बेकिंग बर्थडे केक इन द ओव्हन, हे झालं कशाचं एक्झाम्पल, तर बेकिंग झालं. अजून एक कन्सेप्ट आपल्याला फ्राईंग. तर फ्राईंग काय प्रोसेस, तर फ्राईंग इज द प्रोसेस ऑफ कुकिंग फूड इन अ हॉट ऑइल. गरम तेलामध्ये आपण तळतो त्यालाच काय म्हणतात, तर फ्राईंग म्हणतात. एक्झाम्पल, जर आपण पोटॅटो चिप्स जर फ्राय केले तेलामध्ये तर ते झालं फ्राईंगचं एक्झाम्पल. नेक्स्ट आहे रोस्टिंग. रोस्टिंग काय असतं, तर रोस्टिंग इज अ कुकिंग मेथड दॅट युजेस ड्राय हीट वेअर हॉट एअर कव्हर्स द फूड. आता एक्झाम्पल काय असतं, रोस्टिंग व्हेजिटेबल्स ऑन द ग्रिल. इतकं सोपं आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे बॉइलिंग. बॉइलिंगचं तुम्हाला माहिती आहे, वॉटरला बॉईल करतो त्याचं एक्झाम्पल, किंवा कुठल्याही गोष्टीला बॉईल करणं. आता अजून एक एक्झाम्पल घेतलं तर बटाटे किंवा पोटॅटोज जे असतात ते आपण वॉटरमध्ये आपण बॉईल केले त्याला पण काय म्हणायचं, बॉइलिंग म्हणतात. परत येतं निडिंग. आता यावरच्या जेवढं सांगितलं होतं त्या गोष्टी तर आपल्याला माहितीच आहे, पण निडिंग हा आपल्यासाठी काय म्हणतात, एक नवीन कन्सेप्ट आहे. तर निडिंग काय असतं, इज अ प्रोसेस इन द मेकिंग ऑफ डो बाय मिक्सचर वॉटर अँड फ्लोअर. म्हणजे एक पिठाचा गोळा तयार करण्यासाठी किंवा वॉटर आणि पिठाचा मिक्सचर करून एक पिठाचा गोळा तयार करणे त्यालाच काय म्हणायचं, निडिंग. नंतर एक कन्सेप्ट येतं रोलिंग. आता रोलिंग म्हणजे काय, जेव्हा पोळीला आपण लाटतो त्याला काय म्हणायचं, तर रोलिंग. आणि अजून एक कन्सेप्ट याच्यात सोकिंग. सोकिंग मीन्स पुटिंग एन ॲटम इनटू अ वॉटर और लिक्विड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. एक्झाम्पल घेतलं आपण पाण्यामध्ये चणे भिजू घालतो तर ते काय झालं, सोकिंगचं एक्झाम्पल झालं. सोक म्हणजे ऍब्झॉर्ब करतं. म्हणजे इथे आपल्याला सगळ्या गोष्टी कळाल्या. आता इथे विचारले, आता राईट आन्सर कुठला असेल, तर ऑब्वियस आहे हे बघा. फर्स्ट काय, बॉइलिंग. बॉइलिंग असेल का, पहा. बेकिंग असेल, जिथे केक किंवा बेक होतो म्हणजे ते कुकिंगच आहे फूडची एक. परत एक गोष्ट अजून एक ती ती म्हणजे फ्राईंग, त्याच्यामध्ये पण कुकिंग होते, बरोबर. आणि नेक्स्ट येतं रोस्टिंग, त्याच्यामध्ये पण कुकिंग येते. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर डी ऑप्शन राईट असेल. समजलं, बघा डी ऑप्शन राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इन विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ अवर कंट्री डू पीपल ग्रो इटेबल्स सच एज टॅपियोका अँड कोकोनट इन देअर courtyards and they find food prepared using these to be very tasty. तर कुठला प्रदेश असेल तो, कुठलं राज्य असेल सांगा बरं. आंध्र प्रदेश, आसाम, गोवा आणि केरळा. तर याचं करेक्ट ऑप्शन कुठलं असेल, तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे केरळा. तर केरळामध्ये तिथलचे जे लोक असतात त्यांच्या शेतामध्ये ते टॅपिओका आणि कोकोनटचं प्रमाण खूप जास्त घेतात. आणि त्यामुळे आणि त्या दोन्ही गोष्टी आपल्या हेल्थसाठी खूप हेल्दी असतं आणि त्यासोबतच न्यूट्रिशियस असतं. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल, तर डी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. A doctor prescribed some medicines to a patient and also suggested him to eat sagri, amla and more green leafy vegetables. This patient must be suffering from. आता तुम्हाला तर हे लगेच येईल. आता या गोष्टींमध्ये सगळं काय असतं, जॅगरी, आमला आणि ग्रीन व्हेजिटेबल्स डॉक्टर खायला सांगतोय. आणि या का खायला सांगतोय, का, कारण एखाद्या व्यक्तीमध्ये त्या पेशंटमध्ये जर आयर्नची डिफिशियन्सी असेल, आयर्न डिफिशियन्सी असेल तर तो डॉक्टर असतो तो पेशंटला काय खायला सांगतो, तर जॅगरी, आवळा आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल, बरोबर आहे. आणि जर आयर्नची डिफिशियन्सी असेल तर माणसाला कुठला आजार होतो, तर होतो ॲनिमिया. मग इथे ऑप्शन राईट कुठला असेल, तर ऑप्शन डी हे राईट असेल, ॲनिमिया. समजलं का. आता जर फर्स्ट ऑप्शन पाहिलं तर फीवर आहे. तर फीवर मीन्स काय असतं, तर ब्लडचं सॉरी बॉडीचं टेम्परेचर जास्त वाढतं आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टर पॅरासिटमॉल देतं आणि एक आपलं एक प्रॉपर डाएट घ्यायला लावतं
आणि त्यासोबतच काही टेस्ट करायला लावतात, बरोबर आहे. नेक्स्ट आहे बघा टायफॉइड. टायफॉइडच्या वेळेस काय होतं, तर हे टायफॉइड कशामुळं, टायफॉइड आपल्याला कशामुळे होतो, तर घाण पाण्यामुळे टायफॉइड होतो, बरोबर आहे. मग इथे बी ऑप्शन पण चुकतो. नेक्स्ट आहे मलेरिया. आता मलेरिया कशामुळे होतो, तर डासांमुळे, मॉस्किटोजमुळे. म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे, सगळे चुकीचे आहेत. म्हणजे उरला कुठला ऑप्शन, जरी तुम्हाला या गोष्टी 3 माहिती असेल तर उरलेला ऑप्शन आपोआप राईट होऊन जातो. कळालं का? याला म्हणायचं ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. रीना loves mangoes. She wants to preserve these for winters. Which of the following is a good way of preserving them? इथे पहा आपल्याकडे आता रीनाला मँगोज खूप आवडतात. इथे काय म्हटले पहा, रीनाला मँगोज खूप आवडतात. तिला त्यासाठी ते स्टोअर करून ठेवायचे, प्रिझर्व करून ठेवायचे विंटर पर्यंत, म्हणजे हिवाळ्यापर्यंत. तर खालीलपैकी ऑप्शन मधली कुठली चांगला वे असेल त्या आंब्याला प्रिझर्व करण्यासाठी? पहिला ऑप्शन आहे मेक आम पापड अँड पिकल. सेकंड आहे प्रिपेअर ज्यूस अँड स्टोअर इन अन एअर टाईट कंटेनर. थर्ड आहे पुट इन अ प्लास्टिक बॅग. आणि फोर्थ आहे स्टोअर इन अ रेफ्रिजरेटर. आता पहा सेकंड ऑप्शन जर पाहिला, प्रिपेअर ज्यूस अँड स्टोअर इन अन एअर टाईट कंटेनर, जर असं केलं तर काय होईल बरं, तर ऑब्व्हियसली जास्त दिवस ज्यूस राहत नाही. आणि काही दिवसानंतर तो लगेच ज्यूस 2 ते 4-5 दिवसात खराब होतो, बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. नेक्स्ट आहे पुट इट इन अ प्लास्टिक बॅग. आता हे येईल का राईट आन्सर, तर हे पण येणार नाही. का, जर आपण प्लास्टिक बॅग मध्ये ठेवले तर 1 ते 2 दिवसात ते आंबे खराब होऊन जातील, बरोबर आहे. आणि रेफ्रिजरेटर मध्ये जरी ठेवलं तरी ते काही आठवड्यामध्ये संपतील, इन फ्यू वीक्स खराब होईल. पण जर आपण आंब्याचं आम पापड म्हणजे आंब्याचं पापड जर करून ठेवलं किंवा आंब्याचं लोणचं घातलं तर ते खराब होणार नाही. का, कारण ज्या आंब्याच्या पापडामध्ये आपण भरपूर सारी जास्त साखर टाकतो आणि त्या आंब्यामधलं मॉइश्चर ते साखर ऍब्झॉर्ब करून घेतं, बरोबर आहे. त्यामुळे लोणचं काय, ते आम पापड खराब होत नाही. आणि त्यासोबतच आपण पिकल पिकल म्हणजे काय असतं, तर लोणचं. लोणचं सुद्धा सहजासहजी खराब होत नाही. का, कारण त्याच्यात आपण मीठ टाकतो, लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ टाकतो, जे मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतं त्या लोणच्यामधलं, म्हणून ते लोणचं देखील खराब होत नाही. हे 2 वे आहेत त्या मँगो प्रिझर्व करण्यासाठी. समजलं का? म्हणजे राईट ऑप्शन कुठला असेल, तर ए ऑप्शन राईट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. In which one of the following states of our country do most people like to eat sea fish cooked in their coconut oil? पहा आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे मिझोरम, सेकंड आहे गोवा, थर्ड आहे जम्मू अँड काश्मीर आणि फोर्थ आहे बिहार. चला आन्सर फाइंड आउट करा. आता जर तुम्हाला माहिती असेल तर गोव्याला बरेच सारे किनार आहेत, समुद्र किनारे आहेत. अरेबियन समुद्र पण आहे, सी आहे, बरोबर आहे. आणि मग या लोकांना सगळ्यात जास्त फिश खायला आवडतं आणि त्यातल्या त्यात कोकोनट ऑइल मधलं शिजवलेलं जे फिश असतात तर ते त्यांना जास्त आवडतात. मग इथं ऑप्शन राईट कुठलं असेल, तर बी ऑप्शन राईट असेल, गोवा. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which one of the following is a set of diseases caused or spread by mosquitoes? ते पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉइड. सेकंड आहे कॉलरा, डेंग्यू, मलेरिया. थर्ड आहे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया. आणि फोर्थ आहे चिकनगुनिया, कोलेरा आणि टायफॉइड. त्याचं करेक्ट ऑप्शन कुठला असेल? तर इथं आन्सर काय येईल, तर ऑप्शन ए हे सी हे राईट असेल. कुठलं, तर चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरिया हे तीनही गोष्टी एका मच्छरमुळे किंवा मॉस्किटोमुळे स्प्रेड होतं.
त्यामुळे इथं ऑप्शन राईट कुठलं असेल तर चिकनगुन्या, डेंग्यू आणि मलेरिया, म्हणजे ऑप्शन सी. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वन ऑफ द फॉलोइंग मॅचेस इज नॉट अ करेक्ट वे ऑफ फूड प्रिझर्वेशन. पहा इथे आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत: पोटॅटो चिप्स, मिल्क पनीर, ऍपल जॅम आणि रॉ मँगो पिकल. ऑब्वियस आहे बघा, इथेच दिसतंय. मँगोला प्रिझर्व करण्यासाठी कुठलं राईट ऑप्शन नाही, वे नाहीये असं विचारलंय. तर ऑब्वियस आहे, तर मिल्क पनीर असेल ना, म्हणजे ऑप्शन इथं राईट कुठला असेल तर बी ऑप्शन राईट असेल. कारण पनीर लगेच खराब होतं काही दिवसात, आणि एखाद्याचं अन्न स्टोअर करण्यासाठी चिप्स किती पण दिवस राहू शकतात, जाम किती पण दिवस राहू शकतात, त्यासोबतच पिकल सुद्धा किती पण दिवस राहू शकतात, पण पनीर आहे ते काही दिवसात खराबच होतं. बरोबर आहे, 2-4 दिवसात. म्हणजे ते राईट आन्सर कुठला असेल तर बी ऑप्शन हा राईट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. Rehana goes to Kerala along with her family. There she sees tall trees which are very different from those in her hometown Shimla. Which trees could she have seen in Kerala? कुठले पाहिजे असेल तर ऑब्वियस आहे कोकोनटचे. बरोबर आहे, कारण केरळामध्ये सगळ्यात जास्त झाडं कुठले असतात तर कोकोनटचे असतात. आणि त्यासोबतच तिथे काय म्हटलं, एक हिंट दिली आहे तर टॉल ट्रीज सगळ्यात जास्त कोकोनटचेच असतात, म्हणून इथे ऑप्शन ए हा राईट असेल. चला पुढचा प्रश्न पाहू. Glass jars and bottles are dried well in the sun before filling them with pickle. Why is it so? तिथे आन्सर काय असेल सांगा बरं. ऑप्शन ए आहे टू इन्क्रीज देअर टेम्परेचर, सेकंड आहे टू इन्क्रीज द डस्ट फ्रॉम देम, थर्ड आहे टू रिमूव्ह द मॉइश्चर कम्प्लिटली, आणि फोर्थ आहे टू मेक पिकल्स टेस्टी. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन सी, टू रिमूव्ह द मॉइश्चर कम्प्लिटली. आणि ते मॉइश्चर कशाने नाहीसं होईल तर आपण ज्या त्या लोणच्यामध्ये जर आपण मीठ जास्त टाकलं थोडं जास्त प्रमाणात तर ते मॉइश्चर ऍब्झॉर्ब करून घेतात, आणि जेव्हा मॉइश्चर नाही राहणार त्यामुळे ते पिकल जास्त लवकर खराब होत नाही. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेट ऑफ डिसीजेस स्प्रेड बाय मॉस्किटोज. ते पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत: टायफॉइड, कॉलरा, चिकनगुन्या. सेकंड आहे मलेरिया, HIV, एड्स, डेंग्यू. थर्ड आहे HIV, एड्स, कॉलरा, डेंग्यू. आणि फोर्थ आहे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या. हे पहा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहे हा, यायलाच हवा. आणि आपण लास्ट क्वेश्चन मध्ये असा टाईपचा क्वेश्चन पाहिलेला आहे. सो इथे ऑप्शन कुठला राईट असेल तर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुन्या. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ इटेबल्स इज रिच इन आयर्न. आता हा पण क्वेश्चन आपण म्हणजे असा नव्हता पण अशाच टाईप मधला एक क्वेश्चन पाहिलाय. कशामध्ये असतं आयर्न सगळ्यात जास्त तर आमला, स्पिनॅच आणि जॅगरी मध्ये असतं. बरोबर आहे का? म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ए ऑप्शन हा करेक्ट असेल. चला आता लास्ट क्वेश्चन बघू. The gastric juice in the stomach of human beings is that dash and aids in the digestion of foods. इथे काय आहे? फर्स्ट ऑप्शन आहे पहा अँफोटेरिक, सेकंड आहे न्यूट्रल, थर्ड आहे ऍसिडिक आणि फोर्थ आहे अल्कलाइन. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऍसिडिक. द गॅस्ट्रिक ज्यूस इन द स्टमक ऑफ ह्युमन बिंग्स इज ऍसिडिक अँड एड्स इन द डायजेशन ऑफ फूड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा, आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. थँक्यू. नाईस डे. बाय.